नमस्कार मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेम संदर्भात आपण काल एक व्हिडिओ टाकला होता आणि एम-ए-पी-एस क्लेमची जे नवीन अपडेट आहेत, तर त्यानुसार आपण सर्व काही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली होती. आणि जे आता विधिमंडळाचं जे अधिवेशन सुरू आहे, तर त्यामध्ये जे आपले महाराष्ट्र सरकारचे सचिव आहेत, तर त्यांनी क्लिअर ऑर्डर सर्व आर-ओ ऑफिस आणि आय-टी-आय वगैरे बी-टी-आर-आय ऑफिस या सर्वांना क्लिअर ऑर्डर त्यांनी दिलेले आहेत. आणि जे काही मुलांचे क्लेम असतील, तर त्या क्लेमची जी प्रोसेस आहे ती फास्ट ट्रॅकवर घेऊन आणि लवकरात लवकर जेवढ्या मुलांचे क्लेम तुमच्यापर्यंत आले आहेत ते सर्वांचे क्लेम त्यांना अप्रूव्ह करायला सांगितलं आहे. आणि त्याच्या ऑर्डर सर्व ऑफिसमध्ये पास होत आहेत आणि त्यानंतर सर्वांच्या जबाबदाऱ्या ठरल्या आहेत. आणि सर्वांना काम लवकरात लवकर कसं होईल आणि जास्तीत जास्त मुलांचा क्लेम अप्रूव्ह कसा होईल आणि त्यांना लवकरात लवकर त्यांचे पैसे डिस्बर्स कसे होतील, तर या बाबतीत सर्वांना काम करायची किंवा ज्या काही प्रोसेस आहेत त्या फॉलो करायच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्या संदर्भात आपण काल व्हिडिओ टाकून एक अपडेट दिली होती. तर एक दोन मुलांचे आपल्याला कमेंट पण आलेले आहेत की त्यांनी आर-ओ ऑफिसला एक मेल पाठवला आणि लगेच एका तासामध्ये रिप्लाय आला. तर यामध्ये काय होईल मित्रांनो, सर्व जे आर-ओ ऑफिस आहेत किंवा जे बी-टी-आर-आय ऑफिस आहेत, तर त्यांच्यापर्यंत माहिती माहिती पोहोचण्यास किंवा त्यांना ह्याच्या नोटीस वगैरे असतात, गव्हर्नमेंटचे जी-आर असतात, तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास थोडासा उशीर होऊ शकतो. पण जे आर-ओ ऑफिस जसं पुणे झालं आणि मुंबई या दोन आर-ओ ऑफिसमध्ये जास्तीत जास्त जे आपल्याची मुलं आहेत त्यांचा समावेश आहे या ऑफिसच्या अंडरमध्ये. आणि या दोन ऑफिसवर त्यांचा फोकस आहे महाराष्ट्र सरकारचा. कारण की हे जे दोन आर-ओ ऑफिस आहेत, तर यांना त्यांनी मॉडेल आर-ओ ऑफिस म्हणून त्याचं चिन्हित केलं आहे. आणि या दोन आर-ओ ऑफिसचं जे कारभार होईल आणि हे जे पद्धत तयार करतील किंवा हे जे ऑपरेटिंग सिस्टम तयार करतील, तर तेच बाकीचे आर-ओ ऑफिस फॉलो करतील. तर त्यामुळे पुणे आणि मुंबई हे दोन दोन आर-ओ ऑफिस लगेच ॲक्टिव्ह झालेले आहेत. तर तुमचाही काही क्लेम असेल, काही पेंडिंग झालेलं असेल किंवा काही तुमच्या अडचणी असतील, तर तुम्ही आर-ओ ऑफिसला संपर्क करू शकता. त्यांचा मेल आयडी वगैरे तुम्ही शोधा. मोबाईलवर तर कोणी बोलत नाही सहसा. मेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता आणि मेलचा रिप्लाय पण तुम्हाला आता पटापट यायला सुरुवात होईल. आणि यांना क्लिअर असे इन्स्ट्रक्शन आहेत, की आधी काय करत होते, थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या गोष्टीवर तुमचे क्लेम रिजेक्ट करत होते, रेक्टिफाय करत होते. पण यांना क्लिअर असे आदेश आहेत, की छोट्या-मोठ्या गोष्टी दुर्लक्ष करा, मुलांचे क्लेम पास करा आणि लगेच ॲक्शन घ्या. म्हणजे तुमच्यापर्यंत आता 1-1 महिना तुम्ही पेंडिंग ठेवू नका क्लेम. तर अशा प्रकारच्या ऑर्डर्स त्यांना मिळालेल्या आहेत. तर तुमचे पण क्लेममध्ये छोट्या-मोठ्या जर काही गडबडी असतील, काही चुका असतील, तर तुम्ही पण क्लेम सबमिट करा आणि आर-ओ ऑफिसला भेट द्या किंवा सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये असेल तर बी-टी-आर-आय ऑफिसला भेट द्या. कारण येणाऱ्या टाईममध्ये हे सर्व जे काम आहे डिव्हाईड केल्या जाईल आणि आर-ओकडे थोडं काम राहील, थोडं बी-टी-आर-आयकडे राहील आणि थोडं आय-टी-आय वगैरे यांना हे काम वाटण्यात येणार आहे. आणि या सर्वांना आधी आदेश आहेत, की सर्व मुलांना मदत करा. म्हणजे तुमच्या आसपास जे काही मुलं असतील त्यांना स्वतःहून मदत करा. म्हणजे तुमचे जर क्लेम रिजेक्ट झाले असतील किंवा अप्रूव्ह होत नसतील, तर काही दिवसात हे लोकं स्वतःहून तुम्हाला फोन करतील किंवा मेल वगैरे करून तुमची मदत करतील. पण काही 1-2 मुलाचा आपल्याला असा मेसेज आला होता, की त्याला कोणीतरी ₹500 मागत होते आणि तुमचा क्लेम पास करून देतो. तर अशा प्रकारे कोणी जर पैशाची मागणी करत असेल, तर ते चूक आहे. ते तुम्ही होऊ देऊ नका. अ, तसं कुठलंही कोणीही पैसे मागत नाही. जो पैसे मागत असेल तो फेक आहे असं समजा. आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल तर कधीच पैसे मागत नसतात. तर त्यामुळे जो कोणी पैसे मागत असेल तर त्याला पैसे देऊ नका. तुमचा क्लेम स्वतःहून अप्रूव्ह होईल किंवा हे लोकं तुम्हाला कॉल करतील किंवा मेल करतील ऑफिशियल आयडीवरून आणि त्यानंतर तुमची मदत करून तुमचा क्लेम पास होणार आहे. तर यानंतरही काही जर अडचणी असतील तुम्हाला, तर तुम्ही आर ऑफिसला भेटू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमचं जास्तीत जास्त आपण मदत करायचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलला असा सपोर्ट सुरू ठेवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.